हाय ब्युटिफुल पीपल. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्लॉग आहे फुल ऑन प्रोडक्टिव्ह आणि थोडंसं सेल्फ लव्ह. तर आज मी काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याबद्दल नंतर बोलूच. त्याचप्रमाणे आजचा डेली व्लॉग सुरू झाला. सकाळची रुटीन माझी आजची सुरू झाली. तर आज नाश्त्याला मी बनवणार होती साबुदाणा वडे आणि डाळ भात बनवणार होती जेवणासाठी. तसंच मेंदूवडेसुद्धा बनवणार होती, कारण निमितला साबुदाणा वडे आवडत नाही. तर सकाळची सुरुवात झाली छान अशी. तर इथे मी कुकर लावला आणि डाळ भात बनवून घेतला. त्यानंतर लगेच मेंदूवडे आणि नाश्त्यासाठी साबुदाणे वडे बनवायला सुरुवात केली. तर एवढा दिवस मी व्लॉग शूट करत नव्हते. एवढ्या दिवसापासून माझे व्हिडिओ का येत नव्हते त्याबद्दल मी सांगणार आहे. आणि एक खूप छान नवीन सुरुवात मी केली आहे, तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. घरात बसून फक्त घरातलीच कामे करू नये. आजकालच्या स्त्रियांना घरात बसून ऑनलाईन कसे पैसे कमवता येईल ह्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. तर ते फक्त आपण स्वतःहून केलं तरच होऊ शकतं. त्यासाठी नवीन नवीन मार्ग आपल्याला शोधावे लागतील. ऑनलाईन वर्क फ्रॉम होम असे कामामध्ये गुंतू नका. त्यामध्ये फुकटच आपले पैसेसुद्धा जातात आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा आपण स्वतःहून काहीतरी शिकून स्वतःच्या ह्याने प्रयत्न केले पाहिजेत. तसंच मीही एक नवीन प्रयत्न सुरू केला आहे, ज्यामध्ये मी व्लॉग रायटिंग करते, कंटेंट रायटिंग करते, ज्यामध्ये मी तुम्हाला छान असे कॉन्टेंटसुद्धा लिहिते, जे तुमच्यासाठी आपण लेडीजसाठी खूप उपयोगाचे आहे. त्यामध्ये मी कॉस्मेटिकचे खूप सारी माहिती देते. कोणता लिपस्टिक यूज करायची, कोणत्या कपड्यांवर कोणता शेड छान जातो, किंवा कोणतं स्किन केअर मॉइश्चरायझर यूज करायचं. तसंच आत्ता मी लिहित आहे तो ब्लॉग म्हणजे सनस्क्रीनचा मी सध्या ब्लॉग लिहित आहे, कारण आत्ता गरमी खूप वाढली आहे आणि सनस्क्रीन खूप सारे शोधतच असतात. तर सनस्क्रीनबद्दल मी खूप सारी छान अशी माहिती लिहिणार आहे. तुम्ही पण त्या ब्लॉगला नक्की विजिट करा. ती साईड मी नंतर सांगते. त्याचप्रमाणे हे माझं आजचं डेली रुटीन सुरू झालं आहे. इथे साबुदाणे मी भिजत घातले होते, ते मी करणार आहे. त्यानंतर हे मेंदूवडे बनवणार आहे निवेदसाठी. यांच्यासाठी थोडेसे साबुदाणे वडे टिफिनमध्ये सुद्धा पॅक करून दिले. त्यानंतर आमच्या दोघांसाठी मेंदूवडे आणि साबुदाणा वडे बनवून घेतले नाश्त्यासाठी. तोपर्यंत आपणच घरातून काही ना काही मार्ग शोधून काढले पाहिजेत. तर अशाच प्रकारे हल्ली घरात राहून राहून वजन पण खूप वाढलं आहे. त्यासाठी मी हे ओवा, बडीशेप आणि जिरं याचं मी पाणी बनवते. ते छान असं वजन कमी करण्यासाठी हेल्पफुल आहे, असं मी ऑनलाईनच बघितलं होतं. ते सुद्धा बनवून आता प्यायला सुरुवात केली आहे. तसंच निवितला आता स्कूलला सुट्टी आहे, त्यामुळे त्याला मी सकाळी लवकर उठवतच नाही, कारण डेली त्याला मी स्कूल मॉर्निंगचं असल्या कारणाने खूप लवकर उठवते आणि तो झोपेतच डोळे चोळत स्कूलला निघून जातो. तर आता तो जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी त्याला झोपू देते. 1-2 महिने काहीतरी त्याला आराम मिळेल झोपेचा. नंतर पुन्हा अभ्यास आणि सकाळी भागदौड हे सगळं चालूच असतं. तर हा बघा इथे असं तसा झोपला आहे आणि त्याची बडबड चालूच होती, मस्ती चालू होती आमच्या दोघांची. त्यानंतर त्याला फ्रेश करून नाश्ता करायला दिला आणि माझंही व्लॉग लिहिण्याचं काम मी सुरू केलं, कारण त्यानंतर मला घरातली बाकी कामंसुद्धा आवरायची होती. तर असं आहे आपली डेलीची रुटीन. तर मी आज आत्ता तुम्हाला शेअर करते माझ्या ब्लॉगबद्दल. तर हे बघा, हे मी असं कॉन्टेंट रायटिंग लिहिते, ज्याबद्दल मी सारे कॉस्मेटिकबद्दल नॉलेज असतात. तर तुम्ही एकदा या साईडला नक्की विजिट करा. तुमच्यासाठी खूप युजफुल असेल, तुमच्यासाठी खूप युजफुल ठरेल. तर तुम्ही मला नक्की सांगा, तुम्हालाही कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर त्याबद्दलही मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर मी चहा वगैरे झाल्यानंतर मी माझ्या कॉन्टेंट रायटिंगवर आज खास करून मी मेकअप रिलेटेड कॉन्टेंटवर काम केलं. जसं की इझी डेली मेकअप लुक्स, बिगिनर्ससाठी सिम्पल टिप्स, अशा काही ट्रेंडिंग ब्युटी आयडियाज ज्या तुम्हाला नक्की आवडतील अशा मी लिहिल्या आहेत. तर मी नेहमी ट्राय करते की माझं कॉन्टेंट खूप सुंदर दिसायला नाही तर तुम्हाला युजफुलसुद्धा असावं, असं जे कॉन्टेंट तुम्ही रीलमध्ये यूज करू शकता, किंवा बिगिनर असाल किंवा मेकअप लवर असाल तर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरेल. म्हणून तुम्ही मेकअप, ब्युटी हॅक आणि ग्रो टिप्स आवडत असतील तर ह्या माझ्या कॉन्टेंट रायटिंगला नक्की विजिट करा. त्याची साईड मी तुमच्याबरोबर शेअर करेनच.
तर ट्रस्ट करा, तुम्हाला काहीतरी नवीन नक्की शिकायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मेकअप करण्यासाठी छान अशी माहितीसुद्धा मिळेल. जरी तुम्हाला खूप जास्त मेकअपची आवड नसली तरी डेली रुटीनसाठी तुम्हाला यूजफुल असं थोडेफार ट्रिक तरी तुम्ही नक्की शिकून घ्याल आणि आपल्या स्वतःसाठी कोणतंच म्हणजे तुमच्या स्वतःसाठी कोणतं कॉस्मॅटिक छान दिसेल हे सुद्धा तुम्ही स्वतः डिसाईड करू शकाल. तर नक्की ह्या साईडला व्हिजिट करा. हे बघा, ह्यामध्ये मी अशा प्रकारे माहिती लिहिते. अगदी सोपी आणि साधी भाषा आहे. जरी इंग्लिशमध्ये लिहित असली तरी खूप इझी आहे, लँग्वेजमध्ये आहे. तुम्ही नक्की समजू शकाल ही लँग्वेज. तर हे बघा, हे कॉन्टेंट मी खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह बनवले आहेत. खूप हेल्पफुल होतील तुमच्यासाठी. नक्की व्हिजिट करा. तर ही आहे माझी साईट newlaunchcosmetics.blogpost.com. या साईटवर व्हिजिट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.